महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा आपण मुस्लिम वोट बँक किंवा मुस्लिम समाजाच्या राजकारणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर MIM किंवा समाजवादी पार्टीसारखी नावे येतात। पण गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून एक अशी बातमी समोर येत आहे ज्याने राज्याच्या बड्या राजकीय धुरीणची झोप उडवली आहे। एका अवघ्या 2 वर्ष जुन्या पक्षाने ज्याचं नाव आहे इस्लाम त्याने मालेगाव महानगरपालिकेत चक्क MIMचा सुपडा साफ केला आहे। आता हा पक्ष फक्त मालेगाव पुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्याची तयारी करतोय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया हा इस्लाम पक्ष नेमका आहे तरी काय, माजी आमदार आसिफ शेख यांनी MIMला कसं हरवलं आणि या पक्षामुळे महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांचे समीकरण कसे बदलणार। नेहमीप्रमाणे एकदम सोप्या भाषेत फॅक्ट समजून घेऊया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। विषयाला सुरुवात करण्याआधी एक आठवण, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर आताच खालील सबस्क्राइबच्या बटनावर क्लिक करा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी सोप्या भाषेत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे कोणतीही अपडेट मिस होऊ नये असं वाटत असेल तर आताच सबस्क्राइबचं बटन नक्की दाबा। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। मित्रांनो, कोणत्याही नव्या पक्षासाठी स्थापनेनंतर 2 वर्षात सत्ता मिळवणं ही अशक्यप्राय गोष्ट वाटते, पण आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पक्षाने हे करून दाखवले। नुकत्याच झालेल्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत या पक्षाने 35 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला। विशेष म्हणजे ज्या MIMने गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम बहुल भागात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं त्यांना या पक्षाने चारी मुंड्याचित केलंय। या विजयामुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि गुजरात सारख्या राज्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष या पक्षाकडे वळाले आहे। रविवारी मालेगावमध्ये जे राज्यस्तरीय संमेलन झालं तिथे या राज्यातूनही प्रतिनिधी आले होते। याचा अर्थ असा की लोक आता MIMला एक पर्याय म्हणून या पक्षाकडे बघत आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न येईल की MIM आणि इस्लाम पक्ष यात फरक काय? दोनही तर मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रित करतात। इथेच खरा मेख आहे। आसिफ शेख यांचा दावा आहे की त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारा मांडतो। आसिफ शेख सातत्याने MIMवर असा आरोप करतात की हा पक्ष केवळ धार्मिक राजकारण करतो आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतो, ज्याला राजकीय भाषेत भाजपची बी टीम देखील म्हटलं जातं। दुसरीकडे इस्लाम पक्षाचा दावा आहे की आम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण करतो। याचा पुरावा म्हणून ते एक महत्त्वाची पॅकेट मांडतात। त्यांच्या निवडून आलेल्या 35 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक हे हिंदू आहेत। हे ऐकायला कदाचित छोटं वाटेल, पण मुस्लिम बहुल राजकारणाच्या चौकटीत हे एक मोठं स्टेटमेंट आहे। मित्रांनो, राजकारणात कधी हार ही मोठ्या विजयाची नांदी असते। आसिफ शेख यांचा मालेगाव विधानसभा निवडणुकीत अवघ्या 162 मतांनी निसटता पराभव झाला होता, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांनी इस्लाम पक्षाच्या माध्यमातून जमिनीवर काम सुरू केलं। त्यांनी हे सिद्ध केलं की जर तुमच्याकडे स्थानिक प्रश्न सोडवण्याची ताकद असेल आणि तुमची रणनीती पक्की असेल तर तुम्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांनाही टक्कर देऊ शकता। मालेगावच्या जनतेने MIMच्या जहाल भाषणांपेक्षा आसिफ शेख यांच्या विकासाच्या मॉडेलला पसंती दिली असं सध्याचं चित्र सांगतंय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पक्ष महाराष्ट्राचं राजकारण कसं काय बदलू शकतो। यातला पहिला मुद्दा आहे MIMला शह। छत्रपती संभाजीनगर, मुंबई, भिवंडी आणि मराठवाड्याच्या इतर मुस्लिम बहुल भागात जिथे MIMची पकड आहे तिथे आता इस्लाम पक्ष आपले हातपाय पसरेल। यामुळे MIMच्या वोट बँकला खिंडार पडू शकतं। ही MIM या पक्षासाठी मोठी धोक्याची घंटा आहे। दुसरा विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीचं काय होणार। जर हा पक्ष स्वतंत्र लढला तर त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना बसू शकतो का? कारण मुस्लिम मतं विभागली गेली तर त्याचा थेट फायदा महायुतीला होतो, हा इतिहास आहे। तिसरा मुद्दा राज्यव्यापी विस्ताराचा। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण अशा 12 जिल्ह्यातून या पक्षाला प्रतिसाद मिळत आहे। संमेलनात झालेला ठराव हेच सांगतो की हा पक्ष आता किंग मेकरच्या भूमिकेत येण्याचे स्वप्न पाहत आहे। यामुळे इस्लाम पक्षाची एकूणच झेप ही केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही तर ती एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात असू शकते। त्यामुळे आता नवे प्रश्न निर्माण होतात ते हे की आसिफ शेख यांचा हा पक्ष खरंच MIMचा प्रभाव कमी करू शकेल का? धर्मनिरपेक्षतेचा हा नवा पॅटर्न महाराष्ट्राच्या जनतेला पटेल का? आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मालेगावाबाहेर या पक्षाला यश मिळणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।